नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. नुकताच राज्यातील महायुती सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना झाला असून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना थोडा का होईना परंतु दिलासा मिळाला आहे. दरम्यान आता राज्य सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने देखील शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारकडून सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे, ज्याचा फायदा या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना होणार आहे. मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला पुढील 5 वर्षासाठी 2030-31 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासाठी 3.15 लाख कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाची माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. या निर्णयासोबतच कॅबिनेटमध्ये प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला देखील मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे लाभार्थी असलेले शेतकरी सध्या या योजनेच्या 24व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. याचवेळी केंद्र सरकारकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता या योजनेला पुढील 5 वर्षासाठी मुदतवाढ मिळाली आहे. दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 24वा हप्ता शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात मिळू शकतो असा अंदाज देखील वर्तवला जात आहे. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 23 हप्त्याच्या माध्यमातून 4.47 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार 9.49 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 23व्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिला शेतकऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. 4 शेतकऱ्यामागे 1 महिला शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळत आहे. दरम्यान आता या योजनेला पुढील 5 वर्षापर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं टेन्शन दूर झालं आहे. पुढील 5 वर्षे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. या योजनेला 2030 ते 31 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच या योजनेसाठी आता 3.15 लाख कोटीच्या निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.